दरअसल शीतल से एक चौंकाने वाली खबर सामने आई है, जहां 10 साल से काम कर रहे एक पुराने कर्मचारी ने ही अपने मालिक का भरोसा तोड़ते हुए लाखों रुपए की चोरी की वारदात को अंजाम दिया। पुलिस ने मामले का खुलासा करते हुए आरोपी को गिरफ्तार कर लिया है। दरअसल पुलिस थाना के वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय मेंढे ने 11 फरवरी को शाम करीब 5 बजे जानकारी देते हुए बताया कि एक दुकान में काम करने वाले पुराने कर्मचारी ने ही चोरी की घटना को अंजाम दिया। आरोपी पिछले 10 वर्षों से दुकान में काम कर रहा था और मालिक का विश्वास पात्र माना जाता था, लेकिन इसी भरोसे का फायदा उठाते हुए आरोपी ने दुकान से लाखों रुपए की चोरी कर ली। घटना की जानकारी मिलते ही पुलिस ने तत्परता से जांच शुरू की और आरोपी को गिरफ्तार कर लिया। पुलिस ने आरोपी के खिलाफ मामला दर्ज कर लिया है और आगे की जांच जारी है। वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय मेंढे ने बताया कि मामले की विस्तृत जांच की जा रही है। फिलहाल पुलिस पूरे मामले की गहन जांच कर रही है। अब इस घटना ने एक बार फिर साबित कर दिया है कि भरोसे का गलत फायदा उठाने वालों पर कानून का शिकंजा कसना तय है। स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 76/2026 कलम 306, 62, 317, 235 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील फिर्यादी विक्की लक्ष्मणदास लखवानी वय 40 वर्षे, राहणार प्लॉट नंबर 114, के नगर पोलीस ठाणे जरीपटका, जिल्हा नागपूर शहर, यांचं साई कृपया फॅशन नावाचं दुकान आहे भावसार चौक पोलीस स्टेशन तहसील हद्दीमध्ये, आणि त्याच्यामध्ये लेडीज गारमेंट्स वगैरे विक्री करता असतात। यांच्याकडे एक आरोपी क्रमांक 1 संदीप अजाबराव बैगणे वय 30 वर्षे, राहणार कुंभारटोली, बगडगंज, हर्षल आमगे यांच्या घरी किरायाने ठाणे नंदनवन नागपूर। ही व्यक्ती मागच्या 10 वर्षापासून त्यांच्याकडे नोकर म्हणून काम करत होती। फिर्यादी यांच्या भावाचे नुकतेच निधन झाले होते, त्यामुळे दुकान आणि दुकानाची किल्ली सुद्धा संपूर्णतः या आरोपीच्या विश्वासावर त्यांनी सोपवलेलं होतं। आरोपी हा 10 वर्षापासून काम करत आहे, तो कोणताही चुकीचा प्रकार करणार नाही असा विश्वास फिर्यादीला वाटल्याने संपूर्ण दुकान त्याच्या ताब्यात देण्यात आले होते। परंतु याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन यातील आरोपी याने दुकान बंद झाल्यानंतर त्याच्या मित्र किंवा मैत्रिणीसोबत परत यायचा आणि दुकान उघडून त्यामध्ये असलेला जो माल आहे तो परस्पर चोरून बाहेर नेऊन विकून आपल्या मैत्रीण आणि मित्रासोबत विकून त्याची पैशाची आपसात वाटणी करून घ्यायची। सदरचा प्रकार दिनांक 7/2/2026 ला जेव्हा फिर्यादी यांच्या काकांनी त्यांना सांगितलं की तुमच्या दुकानातील संदीप बैगणे हा परत दुकानात आलेला आहे, दुकानाचे लॉक उघडून दुकानामध्ये काही माल भरताना दिसत आहे एका कॅरी बॅग मध्ये, अशी त्यांनी माहिती दिली। त्यावरून ते तात्काळ तिथे पोहोचले आणि त्यांनी विचारलं की तू इथे कशा करता आलेला आहे। त्यावर त्यांनी सांगितलं की मी पाणी प्यायला आलो, कधी म्हटला की मी फक्त आता परत काहीतरी विसरलो होतो, असे थातूर मातूर तो उत्तर द्यायला लागला। त्यामुळे त्यांना संशय बळाल्याने फिर्यादी यांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते। तात्काळ त्याची दखल घेऊन तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये त्याला अटक करून त्याचा PCR घेतलेला आहे। तो त्याच्यासोबत त्याचा जो भाऊजी आहे म्हणजे बहिणीचा नवरा विनोद अजाबराव मानमोडे वय 40 वर्षे, राहणार प्लॉट नंबर 36, पालांदूरकर सोसायटी, हिमालय बिल्डिंगच्या समोर, चंडिका माता मंदिर जवळ, पोलीस ठाणे गिट्टी खदान, आणि त्याची मैत्रीण कल्याणी अल्पेश भसारकर वय 33 वर्षे, राहणार नंदनवन EWS क्वार्टर प्लॉट नंबर 130, मानेकर यांच्या घरी किरायाने, पोलीस स्टेशन नंदनवन। अशा इतर 2 आरोपींना सुद्धा सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडून सुद्धा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आतापर्यंत सदर गुन्ह्यामध्ये एकूण 5,28,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आज रोजी आम्ही परत आरोपीला माननीय न्यायालयात सादर करीत आहोत। माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करीत आहोत। कारण इसके लिए विशाल बम्बड़वाल की रिपोर्ट। नागपुर वालों, स्वाद का सबसे बड़ा धमाका अब आपके शहर में श्रीहरिनगर नंबर 1 मानेवाड़ा बीसा रोड पर स्थित अतिथि रेस्टोरेंट में आपको मिलेगा 249 का फूड सिर्फ 199 में। अनलिमिटेड वेज बुफे थाली, सोचिए एक ही थाली में इंडियन एंड चाइनीज स्टार्टर्स, फुल मेन कोर्स एंड डेजर्ट्स, वो भी अनलिमिटेड। तो दोस्तों, परिवार और मेहमानों के साथ आइए और बनाइए हर लम्हा यादगार। तो नागपुर वासी तैयार हो जाइए, अतिथि रेस्टोरेंट, जहां हर ग्राहक है परिवार का हिस्सा। टेबल बुकिंग के लिए कॉल करें 9860603713 पर।